अजितदादा पवार आवडायचे, पण बऱ्याचशा चुका माझ्याकडून झाल्या असतील. नेता मी स्वतःला खरं म्हणजे नेता मानत. अण्णा जरी नाही तरी मी आहे, चिंता नको करू असं म्हणणार नाही. देवेंद्रजी फडणवीस आहेत तेव्हा मी इथे BCAचं शिक्षण घ्यायचो स्वामी विवेकानंद महाविद्यालयात. एखादी जसं मुन्नाबाई मूवी बघितलाय तुम्ही, त्याच्यामध्ये जादू की झप्पी हा सीन आठवतो, तसं अण्णांसोबत एखादी सीन काय उदगीर विधानसभेच्या दृष्टीने जो उदगीरच्या विकासाचा विचार करेल तो माझ्या दृष्टीने खरा नाही. आणि खलनायक म्हणलं तर त्याच्यामध्ये जो आडकाठी आले तो खलनायक. खरं म्हणजे आमचा युवक जो आहे ते रिअल लाईफ पेक्षा रिअल लाईफ मध्ये झाला. मोरे त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली की माझे एवढे फॉलोअर्स आहेत तर मी निवडणूक करा. आता तुम्ही मागच्या टर्मला आपले जे संजय बनसोडे होते त्यांच्या विरोधात प्रचार केला आणि आता यावेळेस तुम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांचाच प्रचार केला. मग काय वाटलं, म्हणजे कधी असं वाटलं नाही म्हणजे ही गोष्ट मनाला पडली का? नमस्कार, मी आदित्य. क्वालिटी कट्टामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत क्वालिटी गेस्ट आहेत ज्यांचं नाव आहे अमोलजी निडवते, जे की लातूरच्या जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारूया. नमस्कार. क्वालिटी कट्टामध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण सुरुवातीला एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. त्यामध्ये मी जेही प्रश्न विचारेल तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच द्यायचे एका शब्दामध्ये. ओके. तुमचा आदर्श नेता कोण? देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. ओके. विरोधी पक्षामध्ये कोण आवडतं? विरोधी पक्षामध्ये मला तसं अजितदादा पवार आवडायचे, पण ते आमच्याकडे आले. मग आता आता मला असं वाटतं की विरोधी पक्षामध्ये जर कोणी नेता असेल तर मला असं वाटत नाही की चांगल्या त्या लेवलचा नेता तुम्ही आहे किंवा आवड निवड असं सगळ्यांचं डिपेंड आहे आपल्यावरती. पण मला सध्या तरी असं कोणी वाटत नाही किंवा विरोधी पक्षातला मला हा नेता आवडतो. ड्रायव्हिंग वगैरे करायला आवडते? हो. मग ड्रायव्हिंग करताना एखादी सॉन्ग जे सतत ऐकावं असं वाटतं, कोणी नाही पण ते गाणं लावलं की मस्त वाटतं, घरी असो ड्रायव्हिंग करताना असो किंवा कधी मन साहेब एखादी कडवं तेवढं काही येणार नाही पण एवढं गाण्याचे बोल सांगू शकतो, मनी साहेब. ओके. आवडती हिरोईन? आवडती हिरोईन शिल्पा शेट्टी. कोणता पिक्चर तिचा आवडता? जुना पिक्चर आहे तो धडकन पिक्चर होता, तो पिक्चर मला आवडायचा. ओके. आणि आवडता हिरो? आवडता हिरो अजय देवगण. अजय देवगणचा एखादी पिक्चर? अनेक पिक्चर मी पाहिलेले आहे, दिलवाले पाहिलेला आहे, सुरुवात पाहिलेला आहे. ओके. मुख्यमंत्री जर तुम्ही झाला तर पहिला निर्णय तुमचा कोणता असेल? पहिल्यांदा तर मुख्यमंत्री होईल का नाही हे सगळ्या गोष्टी नशिबावरच्या गोष्टी आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्ही स्वतःकडे पाहतो आणि समाज आमच्याकडे पाहतो. त्यामुळे मुख्यमंत्री, आमदार किंवा खासदार या सगळ्या गोष्टी भविष्यावर अवलंबून आहेत. पण मला जर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री व्हायची संधी जर मिळाली तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास जो आहे तो 4 पटीने वाढवण्याचं मी काम करेन. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं सरकार जे अतिशय योग्य पद्धतीनं काम करते. बरोबर. तर त्याहीपेक्षा चांगलं काम शेतकऱ्यांसाठी अधिक काय करते या दृष्टीने मी विचार करेन आणि तोच माझा पहिला निर्णय असेल. तरी एखादी असं की फाईलवरती पहिलं जे कागद येईल ते पहिली सही कोणती करा? शेतकऱ्यांची वीज बिल माफीचा प्रश्न असेल, कर्जमाफीचा प्रश्न असेल, त्यावर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला दिलासा मिळेल असं दिलासादायक निर्णय हा पहिला निर्णय असेल. ओके. एखादी काम बीजेपीचं आलं आणि त्याच वेळेला जर संघाचं काम आलं तर कोणाच्या कामाला पहिलं प्राधान्य असेल? त्याच वेळेला आलं किंवा 1 मिनिट जरी पहिलं कोणाचं आलं संघाचं किंवा भारतीय जनता पक्षाचं त्याला प्राधान्य असेल. तरी पण दोघांचे काम मी एका वेळेमध्ये करेन. चांगले मित्र कोण? राहुल केंद्रे, विजय निटोरे की चंदन पाटील नागराळकर? तिघही. तरी पण एखादी असं की ज्याला आपण मनमोकळ्या गप्पा मारू शकतो किंवा एखादी टेन्शन आलं तर मी फोन करून त्याला सांगू शकतो? तिघांनाही सांगू शकतो. तरी तिघांपैकी एक चूज करायचं म्हणलं तर? तिघही. बर. आजचा जो तरुण आहे म्हणजे आजचा युवा
काय वाटतं, स्मार्ट आहे की गोंधळलेलं आहे? आजचा युवा स्मार्ट आहे. खऱ्या अर्थानं आपण मागची निवडणूक पाहिलेली 2014 पासून आपल्या निवडणूक जिंकण्याचं जे तंत्र आहे ते सोशल मीडियाचं तंत्र आहे. बरोबर. 30% निवडणूक जी आहे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जिंकली आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की आजचा युवा जो आहे तो स्मार्ट आहे, गोंधळलेला नसून खऱ्या अर्थाने त्याला प्रश्नाची जाण आहे, सामाजिक उपक्रमामध्ये तो सहभागी होतो आणि त्याला सोशल मीडियामध्ये लगेच पटकन त्या गोष्टीचा अवलोकन होतं आणि त्या दृष्टीने तो विचार करत असतो. बरोबर. एखादी सेलिब्रिटी डिनर कोणासोबत करायला आवडेल? सेलिब्रिटी म्हणजे कुठल्या क्षेत्रात? फिल्म क्षेत्रातला असेल किंवा पॉलिटिशियन, कोणत्याही क्षेत्रातलं. राजकीय क्षेत्रात तुम्हाला आत्ताच म्हटलं मी की माझी आदर्श नेते आहेत, त्यांच्यासोबत मला डिनर करायला आवडेल. कधी झालं याच्या? नाही, डिनर नाही झालं, पण आमच्या गप्पा झालेल्या आहेत. बरं. पर्सनल आयुष्यातील एखादी क्षण जो शेअर करा, जो आतापर्यंत कुठेच नाही, फक्त इथे शेअर करताय असा? नाही, असं आतापर्यंत शेअर न केलेला क्षण कुठला नाहीये. तरी पण एखादी? मला असं वाटतं की तेव्हा मी इथे BCAचं शिक्षण घ्यायचो स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे, तेव्हा आम्ही कॉलेज स्वामी विवेकानंद महाविद्यालय जे आहे ना ते मी बंद पाडलं होतं. म्हणजे एक जवळपास 4 ते 5 तास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचं मी काम करायचो. तेव्हा नंदकुमार बिजलगावकर हे आम्ही नंदकुमार बिजलगावकर असतील, कैलास पोद्दार असतील, नांदेड, असं आम्ही 3-4 तर कॉलेज बंद पाडलं होतं. आणि तेव्हा माझी तक्रार जी आहे तिथल्या प्राचार्यांनी स्वर्गीय नाना तन्नांकडे दिली होती. पण कशासाठी बंद होतं? ठीक आहे, फीस वाढीच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन चालू होतं. त्यामुळे त्यांनी आम्ही काय केलं, प्रत्येक वर्गामध्ये जाऊन ते कॉलेज पूर्णपणे बंद पाडलं. प्रत्येक वर्गामध्ये सांगितलं की क्लासेस होणार नाही. बरोबर. आणि तुम्ही जावा म्हणून, आणि ते पूर्ण विद्यार्थी जाईपर्यंत आम्ही तिथे थांबलो. फीस वाढ रद्द झाली? फीस वाढ तर कमी प्रमाणात रद्द झाली, कमी प्रमाणात झाली, कमी झाली फीस, एवढाच विषय झाला. पण याच्यामध्ये काय, तो एक प्रसंग मला आठवतो की बाबा महाविद्यालयीन जीवनामध्ये जर आक्रमक आंदोलन जर केलं असेल तर ते आक्रमक आंदोलन होतं. तेव्हा स्वर्गीय अण्णांना त्यांनी फोन केला आणि प्राचार्यांनी माझी तक्रार केली की बाबा तुमचा मुलगा असं असं करतोय. तर त्यांनी म्हटलं तो त्याचं काम करतो, तुम्ही त्यांचं काम करा, असं त्यांनी उत्तर दिलंय. त्यामुळे तो प्रसंग मला नेहमी आठवतो. घरी आल्यानंतर काही रागवले? नाही, काही. रात्री उशिरा जे जागरण होतं ते कामासाठी की मोबाईलवरती स्क्रोलिंग, रील्स वगैरे बघणं? काम असलं तर कामासाठी, काम नसेल तर स्क्रोलिंग, रील्स बघण्यासाठी. राजकारण जर सोडला तर कोणतं प्रोफेशनल चूज करा, म्हणजे कोणतं प्रोफेशन चूज करा? राजकारण जर सोडलं तर खरं म्हणजे मला असं वाटतं की मला लहानपणापासून समाजकारणाची आवड आहे. मी खरं पाहिलं तर संघाचा स्वयंसेवक आहे, त्यामुळे मला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला खूप आवडतं. सामाजिक क्षेत्राच्या नंतर राजकीय क्षेत्र, आता राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करत आहे, त्यामुळे सामाजिक क्षेत्र जे आहे त्याला अवलंबून त्याच्यासोबत सामाजिक क्षेत्रात मी काम करतो, त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करायला मला आवडेल. तुमची सर्वात मोठी चूक जी तुम्हाला आजही आठवते? मला आठवत नाही माझी चूक कोणती झाली. तरी पण कोणीतरी असं दाखवून दिली की ही तुमची चूक झाली? मला असं वाटतंय की राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनेक चुका होत असतात. त्यामध्ये बऱ्याचशा चुका माझ्याकडून झाल्या असतील, पण कोणी मला सांगितलं नाही की ही चूक झालेली आहे. कोणी निदर्शनास आणून सांगितलं नाही की तुमची ही चूक झालेली आहे. पण चूक झाली तरी राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला माहिती आहे ते स्पर्धक असतात किंवा अन्य कोणी असतात, ते लोक सांगतही नाही. त्यामुळे आपण आपल्या चुका सुधारण्याचा मी वारंवार प्रयत्न करत असतो. मला पहिल्यांदा वक्तृत्व जे आहे ते अधिक प्रभावीपणे मला करता येत नव्हतं. त्यातल्या काही चुका अनेकांनी मला सांगितल्या, जे हितचिंतक त्यांनी सांगितल्या, तर त्याच्यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि आता बऱ्यापैकी मला असं वाटतं की ते मी करत असतो. तुमचे आदर्श नेते देवेंद्रजी फडणवीस यांची जन्मतारीख? यांची तर जन्मतारीख 22 जुलै. 22 जुलै. वहिनींची जन्मतारीख? 10 जानेवारी. अरे वा, खरी आहे का? खरी आहे. बरं. अमोल निडवदे युवकांचा नेता की मित्र? 100% मित्र. युवकांचा मित्र. मग नेता कोणाचा? नेता मी स्वतःला खरं म्हणजे नेता मानतच नाही. युवकांच्या दृष्टीनं युवकांचा मित्र म्हणून
मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतो, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो. अनेक युवकांना त्या ठिकाणी राजकीय चळवळीमध्ये आणण्याचं, भारतीय जनता पार्टीचे प्रवास आणण्याचं काम या ठिकाणी करत असतो. ते मित्र म्हणूनच करत असतो. आणि नेता म्हणून जर असलं, अध्यक्ष म्हणून काम करत असताना शेवटी काही एक रचना आहे. त्यामुळे मला त्या गटामध्ये, नेत्याच्या गटामध्ये बसवलं जातं आणि तिथे मी भाषण देताना मित्र म्हणून भाषण देत असतो. रॅपिड फायर राऊंड इथेच संपवतो. आता आपण मेन कोर्सकडे बघूया, म्हणजे ज्यामध्ये आपण जे मी प्रश्न विचारेल त्यावरती आपण सविस्तर चर्चा करूया. पहिला म्हणजे काही वैयक्तिक जीवनातील काही प्रसंग असतील त्याच्यावरती आपण सुरुवातीला चर्चा करूया. तुमचं ज्यावेळेस लग्न ठरलं किंवा लग्न ठरवायचं होतं त्यावेळेस एकमेकांना पाहण्याचा कार्यक्रम कोणाच्या घरी झाला सुरुवातीला? तिच्या घरी झाला, पत्नीच्या घरी. काय झालं बोलणं सुरुवातीला? सुरुवातीला बोलणं काय म्हणजे तिचं शिक्षण कुठे झालं, माझं शिक्षण कुठे झालं, आणि त्यानंतर म्हणजे कुठल्या कॉलेजला होतात, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, या सगळ्या गोष्टी जे आपण विचारतो ते विचारतो. त्यावेळेस तुम्ही राजकारणात होता? त्यावेळेस मी लहानपणापासून राजकारणाचा गंध मला आहे, पण मी सक्रिय राजकारणात तेव्हा नव्हतो. त्यांची इच्छा काय होती, जॉब करावं की राजकारणात राहावं? प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येक मुलीची, की बाबा राजकीय क्षेत्रापासून आपल्या नोकराचं तर लांब राहावा. बरोबर. पण कसं आहे की लहानपणापासून माझा तो पिंड असल्यामुळं राजकीय क्षेत्रात मी भविष्यामध्ये जाईल हे तिलाही माहिती होतं, आणि त्या तसं मी सांगितलंही होतं भविष्यामध्ये मी राजकीय क्षेत्रात जाऊ शकतो. बरोबर. मग लव्ह मॅरेज होते की अरेंज मॅरेज? कधी तुमच्या स्वतःच्या हाताने त्यांना एखादी पदार्थ बनवून खाऊ घातले? हो, मॅगी खाऊ घातली. मॅगी सोडून दुसरं काही बनवायला आलं तर खाऊ घातले. काय काय येतं बनवता? मॅगी तेवढी येते, चहा बनवता येतो, उत्तम चहा मी बनवतो, चांगला चहा चविष्ट असा. आणि दुसरं म्हणजे काही येत असेल तर ते पोहे थोड्या प्रमाणात येतात. आता आज अण्णा आपल्यासोबत नाही येतं, बरोबर आहे. एखादी जसं मुन्नाबाई मूवी बघितलाय तुम्ही, त्याच्यामध्ये जादू की झप्पी हा सीन आठवतो, तसं अण्णांसोबत एखादी सीन म्हणजे असं काही घडलंय कधी? हो, घडलंय, अनेक वेळेस घडले. पण त्यांनी जिल्हा परिषदला 2007ला जेव्हा निवडून आले, नळगीर जिल्हा परिषद, तेव्हा खरं म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये ते धनशक्तीच्या विरोधात लढले. जवळपास त्यांच्या विरोधामध्ये 70 लाख रुपये समोरच्या प्रतिस्पर्ध्यांनी खर्च केले, आणि आपण केवळ 3 लाखामध्ये ती निवडणूक जिंकली होती. त्यामुळं अतिशय अटीतटीची ती लढाई होती. आणि मला आठवतं की त्या लढाईमध्ये आम्ही गावोगाव फिरत होतो, प्रत्येक गावात जात होतो. पैशाचा हैदोस मांडला होता खऱ्या अर्थानं, पैसेच पैसे, तरी सुद्धा आपण त्या पैशावर मात करून खऱ्या अर्थानं निवडून जेव्हा आलो तेव्हा त्यांच्या मी गळ्याला पडलो, त्याची की झप्पी घेतली. आणि तेव्हाचा प्रसंग म्हणजे तो एकदम अविस्मरणीय प्रसंग होता. ओके. कॉलेजचे दिवस आठवतात? हो, आठवतात. काय वाटतं? काय आता ते दिवस होती. कॉलेजच्या दिवसामध्ये मी विद्यार्थी चळवळीमध्ये काम करायचो, त्यामुळे अनेक प्रसंग ते प्रसंग आठवतात, बाकी काही आठवत नाही. जवळचे मित्र? जवळचे मित्र, आमचा खूप जवळचा मित्र डॉक्टर विजय बिराजदार आमचा, आणि आमची एक 12-13 जणांची एक टीम आहे, या बालपणापासून आम्ही एकत्र आहोत. एखादी मैत्रीण? मैत्रीण पुष्कळ मैत्रिणी आहेत. एखादी म्हणून कोणी नव्हती, पुष्कळ मैत्रिणी आहेत. तरी एखादी कॉलेजचा, शाळेतला एखादी मजेदार किस्सा आठवतो? शाळेतला मजेदार किस्सा म्हणजे मी डॉक्टर विजय बिराजदार आमचे, आणि आमचा एक मित्र होता डॉक्टर सुजित मगर, तो आता मागच्या वर्षी त्याची डेथ झाली. काही कारणाने अटॅक आला आणि खूपच दुर्दैवी अशी घटना ती झाली. कारण म्हणजे आम्ही तिघं जे आहेत, आम्ही तिघं सोबत राहायचो, आणि त्या दरम्यान आम्हाला पी.जी. पाटील सरांच्या ट्युशनला आम्ही जायचो. ओके. आणि त्या दरम्यान पी.जी. पाटील सरांच्या ट्युशनच्या दरम्यान आम्हाला थोडंसं तिथल्या काही स्थानिक त्या कॉलनीमधल्या मित्रांसोबत आमच्या वाद झाले. आणि त्या वादाच्या दरम्यान असं झालं की कॉलेजचं म्हणजे आपलं ट्युशन सुटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी एक 8, 10, 15, 20 जणांना घेऊन आले, आणि त्यांनी म्हणजे आमच्यासोबत वाद घालत होते, हात वगैरे उगारत होते. तेव्हा
आम्ही असं म्हटलं की सुजित मगर आमच्या समोर झाला आणि तो धाडसी होता. बरोबर. आणि त्यांनी म्हटलं की म्हणजे तो प्रसंग मला खूप आठवत असतो नेहमीच. त्यांनी म्हटलं की याला हात तर लावून दाखवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला मी दाखवतो एकटा. कारण जिथे होते 20-25 जण, त्या सगळ्या 20-25 जणांच्या समोर त्यांनी एकट्याने समोर येऊन असं सांगितलं. मग त्याला घाबरून सगळेजण पळून गेले. तो एक मला विद्यारामा म्हणजे शाळेचा प्रसंग जो आहे तो आठवतो. कारण तो मित्र आमचा आता आमच्यामध्ये नाही आहे. खरंच आमचा खूप चांगला मित्र त्या ठिकाणी होता. मग तो वारंवार प्रसंग मला आठवतो की शाळेच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहेत, पण तो प्रामुख्याने आठवला. कोणत्या शाळेत होता? लालबहादूर शास्त्री महाविद्यालय. कधी इंटरव्हल मधून गेटवरून उडी मारून? हो, नक्की नक्की, अनेक वेळेस. मग एक घरी कळल्यानंतर अण्णांचा मार वगैरे? नाही, असं कधी मारलं नाही. कधीच मार नाही खाल्ला. आणि आईंचा? कधीच नाही. आईचा मार खायचो मी, पण अण्णाचा कधीच मार खाल्ला नाही. मग आता आज तुम्ही काम वगैरे करत असतात, समाजात असेल किंवा राजकारणात असेल, असं एखादी काम कोणतं अडले जे असं वाटते की अण्णा जर आज असले असते तर ते काम मात्र झालं असतं, जे माझ्याच्यानं आज होत नाही? हो, असं नेहमीच होत आहे. आता मला असं वाटतं की या दरम्यान तर ते त्यांची वारंवार आठवण येतं मला, क्षणाक्षणाला, पावलोपावली. तर अनेक कामं असे आहेत की ते त्यांच्याशिवाय होतच नव्हते. बरोबर. आणि किंवा आताही सुद्धा होत नाहीत. कारण काय की अण्णाला मानणारा वर्ग, अण्णाचा जो राजकीय वजन जे म्हणतात, त्यांनी पूर्ण 40 वर्ष आयुष्याची पूर्ण समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये वाहून घेतलं होतं. आणि ते पक्षश्रेष्ठींना माहीत होतं. बरोबर. आता त्यांच्यासोबतचे काही जण मंत्री झाले, देवेंद्रजी सुद्धा त्यांच्यासोबत काम केले होते. ते सुद्धा अण्णाला नवांना पूर्ण हात मारायचे. त्यामुळं काही अशा गोष्टी आहेत किंवा अण्णामुळं जे कामं व्हायची ते आता होत नाहीत. असे अनेक प्रसंग. आता सध्याला मी मंत्रालयात गेलो असता, भाजपच्या पार्टी कार्यालयात गेलो असता, मला अनेक क्षणाला असं वाटतं की बाबा अण्णा तरी झालं असतं लगेच, 100% एका मिनिटामध्ये झालं असतं. पण मला त्या गोष्टीचा पाठलाग करावा लागतो, त्या गोष्टीचा फॉलोअप घ्यावं लागतं आणि त्याला एक महिना लागतो. बरोबर. त्यांनी असं तर 5 मिनिटांमध्ये तो विषय झाला असता. अशा अनेक प्रसंगामध्ये मला वाटतं. तरी पक्षामध्ये असा कोणता नेता आहे की जे अण्णा जरी नाही तरी मी आहे, चिंता नको करू असं म्हणणार आहेत ना? कोणते? देवेंद्रजी फडणवीस आहेत, अभिमन्यू पवार आहेत आमदार, आपले संघटना मंत्री संजयजी कोडगे आहेत, त्यासोबतच अनेक जण आहेत जे मला सातत्यानं नेहमी सपोर्ट करत असतात, जे नेहमी मला मदत करत असतात. सध्याचे नवनिर्वाचित आमचे अध्यक्ष मुरुडकर साहेब आहेत. असे अनेक नेते आहेत की त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आम्हाला एक चांगल्या युवकांना संधी मिळत जाते. बरोबर. आता तुम्ही युवा जिल्हा मोर्चा अध्यक्ष आहात लातूरचे. युवा या शब्दाचा अर्थ काय वाटतो तुम्हाला, म्हणजे काय आहे युवा? म्हणजे मला असं वाटतं की नवचैतन्य जो समाजामध्ये निर्माण करतो, समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम, समाजामध्ये एक आक्रमक भूमिका मांडण्याचं काम, समाजातल्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीला खऱ्या अर्थानं विरोध जो करतो, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, विरोध आक्रमकपणे विरोध करणारा जो माणूस आहे युवा म्हणून आपण संबोधतो. सध्या तसा युवा तयार होतोय? हो, 100%. ओके. लातूर जिल्हा आणि उदगीर विधानसभा याच्यातील राजकारणातले नायक आणि खलनायक कोण आहेत वाटते? काय उदगीर विधानसभेच्या दृष्टीने जो उदगीरच्या विकासाचा विचार करेल तो माझ्या दृष्टीने खरा नायक आहे. आणि खलनायक म्हणलं तर त्याच्यामध्ये जो अडकाठी आले तो खलनायक. तरी एखादी नावं असतील अशी नावं जी आहेत आपण इथे समोर सांगू शकत नाही, पण त्याच्यामध्ये नायक आणि खलनायक मी तुम्हाला सांगितलं की स्पष्ट आहे. उदगीरच्या विकासाच्या दृष्टीने जो काम करेल तो नायक आणि त्याच्यामध्ये खोडा घालेल तो खलनायक. तुमच्या भागातले काही नेते असतील किंवा ठेकेदार असतील किंवा जे काही समाजामध्ये काम करणारे नेते आहेत त्यांच्याबद्दल अशी मनामध्ये काही खंत आहे की आज आपल्या सोबत आहेत पण काम करत नाहीत आणि मला आता त्यांना बोलून दाखवता येत नाही, अशी खंत आहे? नाही, अशी खंत मनामध्ये आहे, पण ते समाजात जिथे मांडायचं तिथे आम्ही मांडत असतो, तिथे सांगायचं तिथे सांगत असतो. मग थोडंफार पूर्ण होतं का सगळंच पूर्ण होतं?
जिथे योग्य त्यांना वाटतं समोरच्यांना ते तिथे होत असतं. जिथे योग्य वाटत नाही तिथे आम्हाला वेळ लागतो थोडंसं. आजच्या युवकांमध्ये कर्तृत्व कमी आणि फॉलोअर्सची हौस जास्त आहे, काय वाटतं? आजच्या युवकांमध्ये फॉलोअर्सची हौस जास्त आहे म्हणण्यापेक्षा ते खरंच आहे. खरं म्हणजे आजचा युवक जो आहे ते रिअल लाईफ पेक्षा रिअल लाईफ मध्ये झालं. बरोबर. त्यामुळे तो फॉलोअर्सच्या हौसेच्या बाबतीमध्ये तो जरा या दृष्टीने आपण जर पाहिलं तर फॉलोअर्सची जी यादी आहे त्याच्यामध्ये त्याला हौस वाटते की बाबा एवढी फॉलोअर्स आहेत तेवढे फॉलोअर्स आहेत. तुम्ही आत्ताच पुण्याचे आपले मनसेचे तुम्हाला माहितीत नेते मोरे, वसंत मोरे, त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली की माझे एवढे फॉलोअर्स आहेत तर मी निवडणूक का हरलो. बरोबर. तेव्हा फॉलोअर्स किती असू द्या, तुम्ही जर तुमच्या भागामध्ये युवकांसाठी समाजासाठी काम कराल तर खऱ्या अर्थानं तुम्ही किती माणसं कमवता. बरोबर. तेच खऱ्या अर्थानं तुमचे फॉलोअर्स. सोशल मीडियावरचे फॉलोअर्स म्हणजे तुमचे फॉलोअर्स नाही किंवा त्याच्या माध्यमातून तुम्हाला निवडणूक जिंकता येत नाही. आता तरुण पिढी सगळी त्याच्या पाठीमागे लागली त्याच्यासाठी, म्हणजे तुम्ही युवा नेते आहात त्यामुळे तुम्ही त्यांना काय सांगाल किंवा त्याच्यामध्ये बदल करण्याचा काय प्रयत्न करताय सध्या? नाही, कसं आहे की भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आपण अनेक युवकांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रभावामध्ये आम्ही आणतो. प्रथम राष्ट्र नंतर पक्ष, शेवटी स्वतः या भूमिकेमध्ये आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक युवांना त्या ठिकाणी या चळवळीमध्ये जोडलं. ग्रामीण भागातले अनेक युवा असतील त्यांना या चळवळीमध्ये आणण्याचं काम आम्ही केलं. त्यामुळं मला असं वाटतं की युवकांना आपण प्रेरित करण्याचं काम, स्वामी विवेकानंद सांगण्याचं काम, त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे विचार सांगण्याचं काम आम्ही सातत्याने करत असतो. त्यामुळं आमच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चामध्ये अतिशय चांगले युवक त्या ठिकाणी भाजपमध्ये जोडलेले आहेत. आणि त्या दृष्टीनंच भारतीय जनता पार्टीचं त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मेहनतीच्या माध्यमातूनच 2014 मध्ये असेल आणि आत्ता असेल 2024 मध्ये अतिशय चांगलं बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळालं. त्यामध्ये युवा मोर्चाच्या युवक कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे. म्हणजे राजकारणामध्ये असेल किंवा समाजकारणामध्ये असेल किंवा निवडणूक असेल किंवा काही जरी असेल तर तरुणांची गरज खूप जास्त आहे. मग त्या तरुणांना सध्या रोजगार नाही सर, तो खूप मोठा प्रश्न आहे. नेत्यांच्या पाठीमागे फिरणाऱ्या तरुणांना रोजगार नाही. मला असं वाटतं की 2014च्या नंतर तुम्ही युवकांना हाताला काम मिळालं का नाही? खऱ्या अर्थाने 2014 ते 2019च्या दरम्यान अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये युवकांची जी बेरोजगारी आहे ती कमी झालेली आहे. युवकांना रोजगार मिळालेला आहे. आपण लातूर जिल्ह्यामध्येच आपण पाहता की रेल्वे बोगीचा जो कारखाना आहे त्यामध्ये आपल्या 5,000 तरुणांना त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम आम्ही केलं. आणि भविष्यामध्ये देवेंद्रजींचं जे विजन आहे, युवकांकडे त्यांचं खूप मोठं लक्ष आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी युवकांसाठी अनेक असे मिशन त्या ठिकाणी तयार करतायत. त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या योजना या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे निश्चित स्वरूपानं युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल असं मला वाटतं. पण लोकांचं असं म्हणणं आहे की नेते त्यांचं काम असेल तर त्यांना पाठीमागे घेऊन फिरतात आणि त्यानंतर मग सोडून देतात. मग त्यांचं काम धंदा होत नाही, काहीच होत नाही. राजकारण जे आहे ना, मला असं वाटतं की आवडीचा प्रश्न आहे. बरोबर. जे नेत्यांच्या मागे फिरतात त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये काही ना काही आवड असेल, त्यामुळे ते नेत्यांच्या मागे फिरतात. असं कोणीही फिरत नसतं. ज्यांना कामं धंदे नाहीत अशातला भाग नाहीये, पण त्याला राजकीय गंध असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड असेल, ते लोक या ठिकाणी फिरत असतात. आणि ते त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात की राजकीय क्षेत्रात मी अजून काय करू शकतो. नेत्याच्या मागे जरी फिरत असले तरी त्यांच्या दृष्टीनं राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना असं वाटतं की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी नेत्याच्या मागे फिरतात, समाजामध्ये येतात, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतात. आता तुम्ही म्हणजे युवा, मला तरुणांविषयी बरीच माहिती आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तरुणांना कोणती गोष्ट एकदम क्विक पाहिजे असते सर, बरोबर आहे. मग आता जे आपले भारतीय जनता युवा मोर्चा जो आहे, मग त्याची जी युथ लिडरशिप जी तयार होतीये, मग त्यामध्ये फक्त लोक पटपट यांना पद वाटप होत आहे की खरीच ती लिडरशिप तयार होतीये? मला मी सांगायला हरकत नाही की भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून युथ लिडरशिप तुम्ही जे बोललात, संभाजीराव पाटील निलंगेकर जे सध्याचे निलंगेचे आमदार आहेत,
ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष होते. बरोबर. आणि ते युवा मोर्चामधूनच आमदार झालेले आहेत. सध्याचे अनेक जण, मी अनेक उदाहरणं सांगू शकतो किंवा देवेंद्रजी फडणवीस सुद्धा युवा मोर्चामध्ये काम करायचे. आपले सन्माननीय मुख्यमंत्री, त्यासोबतच आपले विक्रांतदादा पाटील आमचे जे प्रदेशाचे अध्यक्ष होते, ते आता विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यामुळे युवकांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टी सातत्यानं करत असतं. त्यामुळे फक्त पद, पण तुमचं त्याच्यामध्ये ड्युरेशन किती आहे युवा मोर्चामध्ये काम करत असताना. बरोबर. तुम्ही तुमच्या पदाला निश्चित स्वरूपामध्ये किती 100% न्याय देता, 50% न्याय देता, त्यावरती तुमची प्रगती अवलंबून आहे. बरोबर. तुम्ही जर तुमच्या पदाला जर 100% न्याय दिला तर निश्चित स्वरूपाने पार्टी तुमचा विचार करते आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला पार्टी आमदार करते, मंत्री करते, इव्हन मुख्यमंत्री सुद्धा करू शकते. पण तुम्ही तुमच्या पदाला खऱ्या अर्थानं दिलेला जी भूमिका आहे, जी पद आहे, जी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीला तुम्ही 100% न्याय दिलाच पाहिजे. आता सध्या भारतीय जनता युवा मोर्चा जो आहे त्याची विचारधारा काय आहे? म्हणजे तरुणांनी जर ठरवलं की आम्हाला त्याच्यामध्ये यायचं तर ते काय विचारधारा घेऊन यायला पाहिजे? राष्ट्रवाद ही आमची विचारधारा आहे. ओके. भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे ती राष्ट्रवादाची विचारधारा आहे. खरं म्हणजे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटीच होता. त्यामुळे निश्चित स्वरूपानं भारतीय जनता युवा मोर्चाचे जे अनेक पदाधिकारी आहेत ते त्याच पद्धतीनं काम करत असतात, त्या विचारधारेवरच काम करत असतात. किंवा त्यांचे भारतीय जनता पार्टी ही जी आहे ही केवळ पार्टी नसून परिवार आहे. बरोबर. त्यामुळे परिवार असल्यासारखं आम्ही सर्वांना वागवतो. सर्वांना त्या ठिकाणी पंडित दीनदयाळजी उपाध्याय असतील, श्यामाप्रसादजी मुखर्जी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, यांचे विचार सातत्याने आम्ही रुजवण्याचा त्यांच्यामध्ये प्रयत्न करत असतो. त्यामुळे ते हिंदुत्वाचा विचार असेल, भारतीय जनता पार्टीचा अनेक अंत्योदयाचा विचार असेल, असे जे विचार आहेत ते आम्ही तरुणांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे युवा आमच्याकडे आकर्षित होत असतात. मग आता ही विचारधारा घेऊन ज्यावेळेस ते पक्षामध्ये येतात, आता सध्याचं राजकारण आपण बघतो, कुणी कोणत्याही विचारधाराचे सगळे लोक एकत्र येतात, युती करतात आणि सत्ता येते. मग समाजामध्ये त्यांनी काय विचारधारा दाखवायची सर? तर म्हणजे हा प्रश्न जे आहे अनेक जणांनी मला विचारला होता, इंटरव्ह्यू मध्ये नाही तर खाजगीमध्ये सुद्धा अनेकांनी विचारलं. म्हणजे मला बऱ्याच तरुणांनी विचारलं, त्यामुळेच मी हा प्रश्न तुमच्याकडे ठेवला. खरं म्हणजे हा कसं आहे, जेव्हा आपण राष्ट्राचा विचार करतो, राज्याचा विचार करतो, त्याचं हित कशामध्ये आहे? बरोबर. राष्ट्राचा असू द्या किंवा राज्याचा असू द्या, शेवटी काय आहे, आपल्याला राज्याचं हित प्रथम राष्ट्र आम्ही म्हटलेलं आहे. त्यामुळं प्रथम राष्ट्राचं जे हित आहे ते पाहणं आमच्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळं आम्हाला काही गोष्टी ज्या आहेत राजकीय क्षेत्रामध्ये वावरताना काही गोष्टी राष्ट्रहितासाठी कराव्या लागतात. त्यामुळं आम्ही ते केलेली आहे. आणि निश्चित स्वरूपानं तुम्हाला असं जाणवलंही असेल किंवा भारतीय जनता पार्टीने जरी महायुती जरी केलेली असली तरी भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या विचारांना कधी तिलांजली दिली नाही. विचारांना तिलांजली दिली नाही, पण समाजामध्ये मात्र प्रश्न पडलाय, खूप मोठा प्रश्न आहे सर सध्या. नाही, प्रश्न समाजामध्ये निश्चित स्वरूपाने असेलच. पण मी एक समाजातील सर्व घटकांना सांगू इच्छितो किंवा राष्ट्रवाद जे आहे आम्ही त्या विचारावर काम करतो आणि राष्ट्रहित जोपासण्यासाठी या काही गोष्टी कराव्या लागतात. जेव्हा आम्ही सुद्धा कार्यकर्ते जेव्हा गोंधळलेलो होतो, आम्ही विचारलं त्यांना, आमच्या नेतृत्वांना काय आहे, त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला या राज्याचं हित करण्यासाठी या गोष्टी सर्व केलेल्या आहेत. निश्चित स्वरूपानं तुम्हाला भविष्यकाळामध्ये या ठिकाणी बदल दिसेल. बरोबर, असं त्यांनी सांगितलं. आता तुम्ही युवा नेते आहात आणि बऱ्याच युवांचा म्हणजे प्रश्न आहे सध्या, तेच रस्त्यावरती गाडी चालवतात, इकडे तिकडे फिरतात, जास्त फिरणं त्यांचं असतं. उदगीरमध्ये रस्त्यांची अवस्था खूप खराब आहे. म्हणजे आज रस्ते बनतात, उद्या त्यांना नालीचं आठवतं, पुन्हा नालीसाठी फोडतात, पुन्हा रस्ते बनवतात, पुन्हा त्यांना आठवतं की मध्ये पाईप टाकायचे राहिले, पुन्हा ते फोडतात आणि स्वच्छता होत नाही. आता सध्या पावसाचं हे झालंय पण स्वच्छता नाही, काही नाही, खूप मोठ्या प्रमाणावर हे चाललं आणि नागरिकांच्या मनात हे सतत प्रश्न आहेत पण त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते. मग यावरती काय सांगा? नाही, मला असं वाटतं की मागच्या कालखंडामध्ये मी जसं पाहतो की 2014 पासून, जेव्हा 2014 म्हणता येईल, 2016 म्हणता येईल, जेव्हा आमचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसवराजांची बागबंदी साहेब झाली उदगीरच्या नगर परिषदेचे, खऱ्या अर्थानं उदगीरमधले रस्ते जे आहे, पूर्वीचे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रकार त्या ठिकाणी दिसून येत होता.
पण त्यांनी पाठपुरावा करून उदगीरमध्ये करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी बालेराव साहेब किंवा आमचे उदगीरचे आमदार होते आणि तेव्हा ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये होता. त्यामुळे प्रचंड निधी आपण त्या ठिकाणी बागवतीजींच्या माध्यमातून आणला आणि खऱ्या अर्थानं उदगीरचा विकास काय पलट केला. तुम्ही जिथे राहता त्या कॉलनीमध्ये चांगले रस्ते आहेत तुम्हाला माहिती आहे. पण त्यापूर्वी उदगीरमध्ये खड्ड्यात रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती असताना देखील आपण त्याचा कायापलट पूर्णपणे केला. आणि तुम्ही म्हणताय की आता असं उदगीरमध्ये आता रस्ते जे आहेत ते खराब झालेले आहेत, तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपाने आम्ही त्यामध्ये लक्ष देऊ आणि त्या दृष्टीनं आम्ही उदगीरच्या विकासाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. सन्माननीय आपले आमदार संजय बनसोडे त्यांच्याशी चर्चा करू. मुख्य म्हणजे स्वच्छतेचं एक आहे. स्वच्छतेचा एक खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे, तोही तुम्ही त्यांच्याकडे मांडा. स्थानिक नगरसेवक आणि जिल्हा पातळीवरील जे नेते आहेत त्यांच्या कामगिरीवर काय म्हणणं? जिल्हा पातळीवरचे म्हणजे कुठले नेते? आता जिल्ह्यावरती काम करतात, जसे की खासदार असतील किंवा तुमचे जिल्हा अध्यक्ष असतील, त्यांच्या कामावर निश्चित स्वरूपानं चांगलं काम चालू आहे. जिल्हाध्यक्षांचं जर काम म्हटलं तर ते संघटनेच्या दृष्टीने चांगलं काम करत आहेत. बरोबर. आता खासदार जे आहेत ते मुळामध्ये काँग्रेसचे खासदार आहेत, त्यामुळे उदगीरला ते खूप कमी येतात. उदगीरवर त्यांचं खूप कमी लक्ष आहे. आणि नगरसेवकांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर 2.5-3 वर्ष झालं उदगीरमध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक नसल्यामुळे प्रशासक त्या ठिकाणी झालेला आहे आणि पूर्ण आता प्रशासनाच्या हातामध्ये उदगीर आहे. तरी प्रशासन चांगल्या प्रकारे लक्ष देतं आणि चांगल्या प्रकारे उदगीरचा कायापालट करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. तर निश्चित स्वरूपानं आता भविष्यामध्ये निवडणुका आहेत. आमचं उदगीरमध्ये नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येतील, नगराध्यक्ष निवडून येईल आणि जिल्हा परिषद सुद्धा आमच्या चांगल्या पद्धतीने निवडून येतील. त्या दृष्टीनेच आम्ही उदगीरच्या विकासाचा जो प्रश्न आहे किंवा उदगीरच्या विकासाचे जे काही अवलंबित प्रश्न आहेत मागे लागण्याचं काम करू आम्ही. ओके. आता समाजामध्ये फिरताना आम्हाला काही ठिकाणी असं कळालं सर की भाजपमध्ये कार्यकर्ते आहेत, चांगलं काम करतात, पण त्यांच्या आपापसामध्ये गटबाजी आहे आणि त्यांचं म्हणजे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष नाही. त्या गटबाजीमुळे कुठेतरी कार्यकर्ता तुटला जातो. उदगीरमध्ये तरी ती गटबाजी कशी आहे, म्हणजे जातीय समीकरणातून आहे का नेमकं कशावरती चालू आहे? मला असं वाटतं किंवा गटबाजी आहे असंच नाहीच आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो आहे तो ध्येय वेळा कार्यकर्ता आहे, देव दुर्लभ कार्यकर्त्याचा संच भारतीय जनता पार्टीमध्ये. बरोबर. जेव्हा भारतीय जनता पार्टीचा प्रश्न येईल, कमळाचा जेव्हा त्यांना त्या कार्यकर्त्याला कमळ दिसेल तेव्हा त्या कमळाच्या सावलीखाली प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी येऊन थांबतो. भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे ज्याच्यामध्ये कार्यकर्त्याचा संच मोठा आहे. आमचं जे गोदाम आहे खचाखच भरलेलं गोदाम आहे. बरोबर. त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते निश्चित स्वरूपानं निस्वार्थ भावनेने काम करत असतात. कुठलीही गडबाजी नाही, जातीय समीकरणाचा विषय सोडून द्या. कार्यकर्ता हीच आमची जात आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विचार हा आमचा प्राण आहे. या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टी जी आहे आज महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे आणि केंद्रामध्ये सत्तेत आहे. निवडणुकीमध्ये तर बऱ्याच ठिकाणी असं दिसलंय की जातीवरतीच जास्त निवडणुका लोक निवडून येतात. निश्चित स्वरूपाने राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना जातीय समीकरण कोणी लावण्याचा प्रयत्न करत असतात, पण मला नाही वाटत की भारतीय जनता पार्टी असे निर्णय घेत असते. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी जी अशी एकमेव पार्टी आहे की कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी. तो कार्यकर्ता आहे ना, त्यांनी कुठंपर्यंत इलेक्टिव्ह मेरिट पाहतात आणि कार्यकर्त्यांनी कधीपर्यंत काम केलेलं आहे, कसं काम केलं आहे, त्या कामाचं स्वरूप किती आहे, त्याचं डिवोशन किती आहे, बरोबर, हे सगळं पाहून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी देत असतात. आता तुम्ही तरुण आहात सर, बरोबर. 2014 ते 2019चं राजकारण तुम्ही पाहिलंय आणि 2019 ते 2025 पर्यंतच्या राजकारणामध्ये खूप बदल झाला. मग आता तुम्ही त्या विचारधारेने काम करताय, तुमच्यासोबत बरेच तरुण मंडळी असतील, कार्यकर्ते असतील किंवा समाज आहे, लोक आहेत, आपण स्थानिकला राहतो. वरती काही जरी झालं तरी स्थानिक लोकांची मतं असतील, ग्रामीण भागामध्ये खूप बदलतात. त्याच्यावरती काय वाटतं? बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो प्रत्येक क्षेत्रात हवा. बरोबर. त्यामुळे काळानुसार बदलणे आवश्यक आहे आणि बदलही आवश्यक आहे. सुधाकर भालेराव आता चांगले मित्र आहेत.
मित्र म्हणलं तर ते मार्गदर्शक आहेत, वयाने जास्त आहेत, अनुभवाने जास्त आहेत, म्हणून ते मार्गदर्शक आहेत. काय त्यांची आम्ही वैचारिक विरोधात जरी असलो तरी आमचे ते चांगले मार्गदर्शक आहेत. असं निष्ठावान कार्यकर्ते होते भाजपचे. निष्ठावान मला असं वाटतं की निष्ठावंताची व्याख्या जी आहे ती भारतीय जनता पार्टी शिवाय त्याच्या डोक्यात कुठल्याच पक्षाचा विषय असू नये, बरोबर, त्याला निष्ठावंत कार्यकर्ता म्हणतात, अशी व्याख्या आहे. मग आता तुम्ही मागच्या टर्मला आपले जे संजय बनसोडे होते त्यांच्या विरोधात प्रचार केला. हो. आणि आता यावेळेस तुम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांचाच प्रचार केला. मग काय वाटलं, म्हणजे कधी असं वाटलं नाही, म्हणजे ही गोष्ट मनाला पडली का? कसं आहे, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या सावलीखाली आम्ही काम करतो. पक्षाचा आदेश जो शिरसावंत मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळं राजकारणात काम करत असताना कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा आहे. बरोबर. तेव्हा भारतीय जनता पार्टीचा आदेश जो आहे तो सर्वतोपरी आमच्यासाठी आहे. भारतीय जनता पार्टीने जर आदेश दिला आम्ही तो मान्य करणारे कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पार्टीने सांगितलं की महायुतीचा निर्णय झालेला आहे आणि संजय भाऊ बनसोडे उमेदवार आहेत, त्यामुळे आम्ही 100% त्यांचा प्रचार केला आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना अतिशय प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी त्यांची जागा आहे. पक्ष सोडला तर मनाला काय वाटतं? तेच सांगितलं ना, भारतीय जनता पार्टीमध्ये आमचं मन जे आहे ते पूर्णपणे रुजलेलं आहे. मग विश्वजित गायकवाड कसे मित्र? चांगले मित्र आहेत. मग ते ज्यावेळेस थांबले होते त्यावेळेस लोकांमध्ये अशी चर्चा होती की तुम्ही त्यांच्यासोबत आहात. त्यांनी बंडही केला त्यावेळेस लोकांची चर्चा होती की अमोलजी असतील किंवा बरेच काही कार्यकर्ते असतील भाजपमधले ते त्यांच्या सोबत आहेत. बरं झाला हा प्रश्न विचारला. खरं म्हणजे मला असं वाटत नाही लोकांना असं वाटतं म्हणून, पण तरी मी लोकांना किंवा सामाजिकमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की विश्वजित गायकवाड हे आमचे मित्र आहेत, 100% आहेत आणि अजूनही आहेत. त्याबद्दल काही म्हणजे मनात शंका नाही. खरं म्हणजे विश्वजित गायकवाडांची इच्छा इथे निवडणूक लढवण्याची होती. ते जेव्हा मला भेटायला आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाकडून तुम्ही तिकीट मागा. बरोबर. मी भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली तुम्ही जर निवडणूक लढवली तर 100% तुम्ही आमदार होचाल, असं मी त्यांना सांगितलं. आणि त्यांची पावले त्या दृष्टीने चालू होती. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना भेटणं, त्यांना बोलवणं, त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली त्यांनी काम करणं, प्रत्येक गावात जाणं, अनेक उपक्रम राबवणं. जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली ते होते तोपर्यंत आपण त्यांच्या सोबत होतो. बरोबर. पण जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आम्ही मुंबईला त्या ठिकाणी जवळपास 200-300 गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि तेव्हा विश्वजित गायकवाड यांनी उमेदवारी मागितली. सन्माननीय आमचे परिषदेचे अध्यक्ष आदरणीय सध्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्या ठिकाणी त्यांनी होते आणि त्यांनी सांगितलं की आपण निश्चित स्वरूपानं उद्दिष्ट जी जागा आहे त्याचा आपण विचार करू, पण पक्षाचा जो निर्णय आहे तो तुम्ही अंतिम मानणारे कार्यकर्ते आहात, त्यामुळे तो पक्षाचा निर्णय अंतिम समजा. बरोबर. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आमची देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट झाली. त्यांची भेट आम्हाला एअरपोर्टवरची त्यांनी बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की संजयजी बनसोडे हेच आपले उमेदवार असणार महायुतीमध्ये, त्यामुळे तुम्ही पूर्णपणे महायुतीला निवडून आणण्याच्या मागे राहा, महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तुम्ही पूर्णपणे जीवाचं रान करा असं त्यांनी सांगितलं. त्या क्षणाला विश्वजित गायकवाड तिथं होते, माझ्यासोबतच होते, ते सुद्धा भेटायला आले होते. त्यांना मी सांगितलं विश्वजितजी आमचे जे माझे जे आदर्श नेते सन्माननीय देवेंद्रजी त्यांचा मला आदेश आहे. बरोबर. की भारतीय जनता पार्टी जी आहे ती महायुतीमध्ये निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथे नसणार आणि संजयजी बनसोडे हे उमेदवार असणार आहेत पण त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अन्य कुठल्या भानगडीत पडू नका, बंडाच्या भूमिकेमध्ये जाऊ नका. तुम्ही जर त्या बंडाच्या भूमिकेत गेलात तर 100% 1000% मी तुमच्यासोबत नाही म्हणून त्याला सांगितलं त्यांना विश्वजितजींना आणि त्यांनी मान्य केलं की तुम्ही 100% भारतीय निष्ठावान कार्यकर्ते आहात
त्यामुळे तुम्ही 100% भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार हे मला माहिती आहे. पण त्यांनी बंड केल्याच्या नंतर संजय भाऊ बनसोडे यांना तुम्ही विचारू शकता की पूर्णपणे विश्वजित गायकवाड यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी मी स्वतः काय काय प्रयत्न केले. देवेंद्रजी फडणवीस यांना मी स्वतः फोनवरती बोललोय, त्यांच्या फोनवरती बोललोय, त्यांना मेसेज केलाय. विश्वजित गायकवाड यांचे वडील सन्माननीय अनिल गायकवाड यांना सुद्धा सांगितलं की बाबा विश्वजित भैयांना माघार घ्यायला लावा. बरोबर. हा सगळा विषय जो आहे तुम्ही यासाठी सांगतो की ज्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे तो खऱ्या अर्थानं दूर झाला पाहिजे. मला असं वाटत नाही की बाबा मनामध्ये संभ्रम आहे तरी ज्यांच्या मनामध्ये संभ्रम असेल त्यांच्या मनामधला संभ्रम दूर झाला पाहिजे. कारण भारतीय जनता पार्टी हा आमचा प्राण आहे. बरोबर. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही आम्ही त्याच्या विरोधात काम करू. आम्हाला काही मिळो न मिळो आम्ही एक रस्ता धरलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारलेला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीचे काम करतो. बरोबर. आता तुमच्यासारखे बरेच निष्ठावान कार्यकर्ते आहेत उदगीरमध्ये किंवा उदगीर तालुक्यात असतील किंवा सगळीकडे. मग आता उदगीरमध्ये तर राष्ट्रवादीकडून बनसोडे साहेब थांबले होते, बरोबर आहे. मग ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कमळाशिवाय दुसऱ्याच कोणत्या याला मतदान केलं नाही ते मतदान आता शिफ्ट झालं असं वाटत नाही. भारतीय जनता पार्टींनी सांगितल्यावर त्यांनी घड्याळीला मतदान केलं. आता पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीच सांगितल्यावर त्यांनी घड्याळीला मतदान केलं. भाजपचा जो पारंपरिक वोटर आहे, जो मतदार आहे, त्यांना आम्ही असं सांगितलं की तुम्ही जर घड्याळीच्या समोरचं बोर्ड दाबणार बरोबर आणि तेव्हा तुमचं मत जे आहे ते कमळाला जाणार असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि निश्चित स्वरूपाने ते कमळाचेच बटन दाबणारे कार्यकर्ते आहेत. पण कमळाच्याच माणसाने सांगितलं की बाबा तुम्ही घड्याळीचं बटन दाबा म्हणून ते कमळाच्या माणसाने सांगितल्यामुळे त्यांनी बटन दाबलेलं आहे. त्यामुळे तो मतदार जो आहे तो कायम भारतीय जनता पार्टीचा आहे, कमळाचा मतदार. ओपनसाठी जर भविष्यामध्ये सीट सुटली तर आमदारकीसाठी थांबणार. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यावर निश्चित स्वरूपाने आपली तयारी आहे. मग आम्ही असं समजायचं की एक तरुण आमदार आम्हाला भेटणार आहे. साहेब चळवळीमध्ये काम करत असताना कुठल्याही संघटनेमध्ये काम करत असताना संधी मिळणं हा खूप मोठा भाग्याचा विषय आहे. खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्वर्गीय अण्णांनी आयुष्याच्या 40 वर्ष त्या ठिकाणी संघटनेमध्ये पूर्णपणे वाहून घेतलं. पण त्यांना संधी मिळाली नाही विधानसभेची. विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली नाही, विधान परिषदेची संधी मिळाली नाही किंवा लोकसभेची संधी मिळाली नाही. पण त्यांनी कधी खचून गेले नाहीत. भारतीय जनता पार्टीचा विचार त्यांनी स्वीकारला होता. त्यामुळे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत भाजपचा विचार त्यांनी मान्य केला. भाजपच्या विचारधारेमध्ये ते पूर्णपणे रुजवून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं त्यांनी काम केलं. पण निश्चित स्वरूपानेच आता जर भविष्यामध्ये आम्हाला कुठली संधी मिळेल किंवा पक्षश्रेष्ठीने जर दिली, आपण संधीची त्या ठिकाणी आपण पक्षश्रेष्ठीकडे मागणी करूया. पण 100% जर संधी मिळाली तर खऱ्या अर्थाने संधीचं सोनं करून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवू. ओके. नगरपालिकेसाठी तयार आहात? निवडणुका आल्या जातात. हो निश्चित स्वरूपाने. कोण होणार आहे नगराध्यक्ष? भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होईल. तरी नाव? भारतीय जनता पार्टीमध्ये नाव कधीच निश्चित नसतं. अनुभवी होतील, तरुण होतील, काय वाटतं? अनुभवी होऊ शकतात, तरुणही होऊ शकतात. उदगीरसाठी तुमचं विजन काय की बाकी सगळ्यांचं काही का असेना, माझं हे विजन आहे आणि मला हे उदगीरसाठी करायचं, तरुणांसाठी करायचं. तरुणांना आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला की तरुणांच्या रोजगाराचा विषय आहे. तर माझं तीच विजन असणार आहे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. सर्वात कळीचा जो मुद्दा आहे तुम्ही जो छेडला, तरुणांना रोजगार मिळणं म्हणजेच त्या तरुणाचं घर त्या ठिकाणी चालणं, त्या तरुणाच्या आयुष्यामध्ये त्याच्या संसारामध्ये खऱ्या अर्थानं एक प्रकाश पडणं. त्यामुळं रोजगाराचा जो प्रश्न आहे तो माझा पहिला त्या ठिकाणी प्रश्न असेल आणि त्या प्रश्नावरती आणि त्या मुद्द्यावरती 100% मी काम करेन. ओके चालेल. आता आपण एक शेवटचा राऊंड घेऊया ज्याच्यामध्ये मी जोही प्रश्न विचारेल त्याचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही असं द्यायचंय. तेवढंच? हो एवढंच. जर त्याच्यावरती आम्ही आणखीन काय विचारलं तर चर्चा करू. उदगीरचा तरुण शिक्षण घेऊन परत आपल्या गावी जाऊन नोकरी करू शकतो? 100%. कसं? उदगीर हे शैक्षणिक दृष्ट्या
एक चांगलं असं शहर म्हणून ओळख आहे. औद्योगिकदृष्ट्याही भविष्यामध्ये उदगीरला MIDC त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे. तर त्या दृष्टीनं उदगीरला तरुणांना रोजगार त्या ठिकाणी भविष्यामध्ये प्राप्त होणारच आहे. आणि शैक्षणिकदृष्ट्या उदगीर एक शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जातं. त्यामुळं शैक्षणिकदृष्ट्या उदगीरचे तर जे तरुण बाहेर गेलेले आहेत ते या ठिकाणी येऊ शकतात. आणि MIDC आल्यावरती तर इथे रोजगाराचा प्रश्नच निर्माण होत नाही. 100% रोजगार आपण तरुणांनाच त्या ठिकाणी देण्याचा आपला मानस असेल. राजकीय गटबाजीमुळे उदगीरचा खरा नेता तयार होत नाही, हो का नाही? मला नाही वाटत असं. नाही हो किंवा नाही? मला नाही वाटत असं काय असेल. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुमचा चेहरा पक्षाकडून हे आहे, म्हणजे त्याच्यावरती शिक्कामोर्तब आहे. हे पक्षश्रेष्ठीचं होते, मी ठरवणार. पण तुमच्याकडून हो का नाही? पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे, ते त्यांना विचारायचं हो का नाही. सध्या शहरामध्ये पाणी, रस्ते, आरोग्य याबाबत एकदम कार्य चांगलं चालू आहे, हो का नाही? हो. आता म्हणजे समाजामध्ये तर बऱ्याच गोष्टींचा अभाव आहे. निश्चित स्वरूपानं समाजामध्ये अभाव तर असणारच आहे, पण भविष्यामध्ये त्याही चांगलं, त्यापेक्षाही चांगलं काम आम्ही करून दाखवू. भारतीय जनता युवा मोर्चामध्ये कर्तृत्वापेक्षा ओळख असेल तर पद लवकर भेटतं, हो का नाही? नाही, कर्तृत्व असणं आवश्यक आहे, त्याशिवाय नाही. मग कार्यकर्ता छोटा असो नाही तर मोठा असो. 100%. उदगीरमध्ये गुन्हेगारी वाढली आहे आणि त्यासाठी राजकीय वरदहस्त आहे, हो का नाही? असं नाही. बरेच आता गुन्हेगार झाल्यानंतर राजकीय नेत्यांना फोन लावून सोडतात सर. नाही, गुन्हेगारीवर अवलंबून आहे. कारण म्हणजे छोटी चूक जी आहे, जर त्यांची कुठली आता ट्रिपल सीट जर तो गाडीवर जात असेल, 3 जण गाडीवर जात असतील, तर त्याची ती छोटी चूक आहे. त्यामुळं राजकीय नेता त्या ठिकाणी फोन करत असतो, ते गुन्हेगारीवर अवलंबून आहे. गुन्हेगारी कोणती आहे, जर त्यांनी कुणाचा खून केला, अशाला कोणत्या भारतीय जनता पार्टीचा असो किंवा अन्य पक्षाचा असो, कुठलाही नेता त्याचं समर्थन करणार नाही. त्यामुळं गुन्हेगारीवर ते डिपेंड आहे. गुन्हेगारी म्हणजे छोटे छोटे जे गुन्हे असतात की असं आता तुम्हाला उदाहरण सांगितलं गाडी पुण्याचा वगैरे, हे छोटे छोटे गुन्ह्यामध्ये राजकीय लोक काही जण फोन करत असतात. त्या दृष्टीनं थोडंफार चालत असतं. मग आता ड्रग्स प्रकरण घडलं ते नाही, ते खूप मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये कोणीच समर्थन करू शकत नाही. राजकीय दृष्ट्या तर कुठल्याच पक्षाचे मला असं वाटतं की समर्थन करू शकत नाही. राजकारणी कृतीपेक्षा 80% फेकतात, हो का नाही? नाही. समाजात जर हा प्रश्न विचारला तर सगळेजण म्हणतात की फेकतं म्हणून. राजकारणावर डिपेंड आहे. मग असं कोणतं राजकारणी जे वाटतं तुम्हाला वाटतं की हे फेकतात म्हणून? राहुल गांधी. जे आपले स्थानिक तरुण आहेत ते फक्त इंस्टाग्राम रील्स तयार करण्यासाठी नेत्यांभोवती फिरतात, हो का नाही? काय 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 तरुण मंडळी जी आहेत, जी नेत्यांभोवती फिरतात, ते फक्त इंस्टाग्राम रील्स साठी फिरतात. म्हणजे रील्स बनवावी आणि काम झालं आपलं, सोडून द्यावं. असं एक वर्ग आहे का? असं एक वर्ग आहे की जो रील्स साठी, इंस्टाग्राम साठी त्या ठिकाणी नेत्यांच्या मागे फिरत असतात. असंही वर्ग आहे की जो खऱ्या अर्थानं समाजामध्ये काही ना काही परिवर्तन घडवायचं यासाठी तो नेत्यांसोबत फिरत असतो. लोकांच्या तोंडामध्ये विकास आहे, कृतीत कुठेच नाही. कृतीमध्ये 100% आहे. 2014 पासून तर तो कृतीत आलाच आहे. हे 2019 पासूनच्या 2.5 वर्ष सोडतात. विकास जो आहे तुम्ही आता पाहतच आहे. महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं जो कायापालट देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेला आहे, आपण पाहतच आहोत. तुम्हाला पक्षाकडून योग्य संधी मिळाली? हो, मिळाली. आता पुढे कोणतं पद आहे? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे मोठं पद आहे. आणि भविष्यामध्ये जबाबदारी जर म्हटली तर भारतीय जनता पार्टीने ठरवलं ते जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. भारतीय जनता पार्टीने जर मला साधं बूथचा अध्यक्ष जरी व्हा म्हटलं तर मी घ्यायला तयार आहे. राजकीय नेते जे आता सध्या सत्तेवरती असतील किंवा कोणाचीही सत्ता असेल, ते सत्तेवरती गेल्यानंतर सामान्य जनतेचा आवाज ऐकतात, हो का नाही? 100% ऐकतात. आता आम्हाला बरेच प्रसंग आहेत सर असे की नेते पहिल्यांदा जमिनीवरती बसून आपल्याला बोलतील, आपल्यासोबत फिरतील, सगळे होते, पण एकदा पद भेटल्यानंतर मात्र मग ते असं लांब बसणं, जवळ न येऊ देणं, काय काम आहे, पटकन बोल, वेळ नसणं. नाही, मला नाही वाटत. किमान सामान्याच्या प्रश्नाची जाण त्यांना नेत्यांना असतेच आणि ते
सातत्यानं सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. काही नेते जे आहेत असे काही नेते असतील पण समाजामध्ये जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे वागतही असतील, पण भारतीय जनता पार्टीचा कुठलाच नेता असा नाही. सत्तेचा वापर स्वतःसाठी, जनतेसाठी नाही. हो का नाही? सत्तेचा वापर 100% जनतेसाठी आहे. मग तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले असे बरेच नेते तुमच्या पक्षात आले. आमच्या पक्षात जरी आले तर पक्षाची विचारधारा जी आहे ते स्वीकारून त्या ठिकाणी आले, म्हणून आम्ही त्यांना मान्य केलेलं आहे. मग त्यांच्या घोटाळ्यांचं काय? आता त्यांच्या घोटाळ्यांच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर पक्षश्रेष्ठींनी आमच्या जे सांगितलं, आम्ही सुद्धा त्यांना अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये त्यांना विचारले, पण त्यांचं सर्वांचं असं म्हणणं आहे की त्यांना त्या ठिकाणी क्लीन चिट तर मिळालीच आहे त्या घोटाळ्याच्या बाबतीत, पण त्यांनी आपली विचारधारा त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो पारदर्शक कारभार आहे त्या कारभाराच्या अनुसरून ते काम करतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. म्हणजे बरेच घोटाळेबाज जर पक्षामध्ये आले आणि ती विचारधारा स्वीकारली तर मग ते सगळं साफ होणार नाही. निश्चित स्वरूपाने साफ झाल्यानंच आपण घेतलेलं आहे. ज्यांचं घोटाळे जे आहेत त्यांना क्लीन चिट भेटलेली आहे अशा लोकांना तर आपण पक्षामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळं पक्षामध्ये आल्यावर साफ होण्याचं कारण नाही किंवा तसं म्हणजे आमची भूमिका पण तशी नाही आहे. तो जर साफ असेल तर त्याला घ्यायचं, अशी आमची भूमिका आहे. जो विरोधी पक्षात आहे, जो ऐकत नाही, त्याच्या पाठीमागे म्हणजे सत्तेत असणारी आता सध्या भारतीय जनता पार्टी ईडी लावते. हो का नाही? नाही, बिलकुल नाही. असं लोकांमध्ये चर्चा आहे. लोकांमध्ये चर्चा असते, पण निश्चित स्वरूपाने ज्यांची काळानुरूप ज्यांची चौकशी व्हायला पाहिजे ते होत असते. ईडी काही भारतीय जनता पार्टीची संस्था नाही आहे. ईडी स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी काही ईडी चालवत नाही. तुम्ही युथ आयकॉन म्हणून स्वतःला पाहता. आता ते समाजाने समाज काय म्हणून पाहतो ते खऱ्या अर्थानं समाजातील तुम्ही घटकांना विचारा. मी स्वतःला एक कार्यकर्ता म्हणून पाहतो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पाहतो. ओके. तुमच्यासाठी एका वाक्यात काय सांगा स्वतःविषयी? स्वतःविषयी मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून माझी एक ओळख आहे आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा मध्ये युवकांना त्या ठिकाणी आणणं हे माझं विजन आहे. उदगीरच्या म्हणजे समाजामध्ये राहणाऱ्या लोकांचं एखादी काम जर नेत्यांकडे होत नसेल तर ते तुमच्याकडे आले तर चालतील? निश्चित स्वरूपाने यावं. त्यांचं काम होईल. काम होईल का नाही या बाबतीत मी शाश्वती देत नाही, पण 100% काम करण्याचा मी प्रयत्न करेन याची शाश्वती देतो. ओके. उदगीरसाठी काय सांगा? उदगीरसाठी कुठल्या बाबतीमध्ये काय सांगायचं म्हणजे आता तुम्ही काय म्हणजे उदगीरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याविषयी काय सांगाल? म्हणजे तुमचं काय ध्येय ठरलंय, स्ट्रॅटेजी काय, कशी काय नाही, पुन्हा निवडून आल्यानंतर काय करणार? उदगीरकरांना मी एकच खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील किंवा कुठल्याही एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील तर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि महायुती याला प्राधान्य उदगीरकरांनी द्यावं अशी त्यांना विनंती करतो. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे 2014च्या नंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्यामध्ये काम झालं. आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी खऱ्या अर्थानं भारत देशामध्ये एक क्रांती त्या ठिकाणी घडवून आणली आणि त्यांच्याच पक्षामध्ये त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो. त्यामुळे निश्चित स्वरूपानं आपण भारतीय जनता पार्टी असेल, महायुती असेल, त्या ठिकाणी त्यांना कल देण्याचं काम आपण सर्व उदगीरच्या जनतेने करावं. उदगीरचा जो विकासाचा आराखडा आहे खऱ्या अर्थानं त्या आराखड्याला आपण राज्य दरबारी असेल, केंद्राच्या दरबारी असेल, आपण तो आराखडा मंजूर करण्याचं काम, जो विकासाचा अवशेष राहिलेला आहे तो खऱ्या अर्थानं आपण पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी करू असं या सर्वांना आपल्या उदगीरच्या जनतेला या ठिकाणी मी विनंती करतो की आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आपण राहू. आपल्याशी चर्चा करून खूप छान वाटलं. धन्यवाद.